पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याकडून बदला घेण्यात आलाय। पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे। पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आली। 12 पेक्षा जास्त दहशतवादी यामध्ये ठार झालेत, तर जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर सुद्धा भारतीय सैन्यानं स्ट्राईक केलेला आहे। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी। मध्यरात्रीच्या सुमारास, रात्री 1:30च्या सुमारास हा सगळा स्ट्राईक भारतानं केल्याचं समजतं आणि त्याची ही दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। ही दृश्य आहेत पाकिस्तानातून, भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानातून, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून ही दृश्य। पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर अर्थात पीओके इथल्या 9 दहशतवादी तळांना भारतानं टार्गेट केलेलं आहे, त्यांच्यावर स्ट्राईक केलेलं आहे आणि ती 9 तळं उद्ध्वस्त केलेली आहेत। पाकिस्तान यामुळे बिथरलेला आहे आणि पाकिस्तानचा दहशतवाद, त्याचं कंबरडं भारतीय सैन्यानं या स्ट्राईकच्या माध्यमातून मोडलेलं आहे। पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 9 तळं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत आणि या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, खरं तर ज्या दिवशी 22 एप्रिल रोजी ज्या दिवशी हल्ला झालेला होता पहलगाममध्ये, भ्याड हल्ला, तेव्हापासून प्रत्येक भारतीयाची एक इच्छा होती, ती इच्छा आता कुठेतरी पूर्ण होते असं म्हणायचं का? अगदी, कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानने भारतावरती अटॅक केला होता आणि पुढारी टीव्ही ज्या ठिकाणी पोहोचलं होतं त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहलगाम हल्ल्यामध्ये जे रक्त सांडलेलं होतं, ते रक्ताची आजही आपण जर पाहिलं तर अंगावरती काटा येतो। आणि ऑपरेशन सिंदूर ज्यांनी इथल्या महिलांच्या डोक्यावरचं कुंकू पुसण्याचं काम केलं, त्यांना सोडलं जाणार नाही हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अगोदरच सांगितलं होतं। आणि त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर देण्या आपण सतीश ढगे सर यांच्याकडे जाऊया, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सतीश ढगे सर, खरं तर ही जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईमुळे भारतातला प्रत्येक जण कुठेतरी सुखावलेला असेल, कारण 22 एप्रिल रोजी झालेला पहलगामचा भ्याड हल्ला आणि त्यानंतर भारतानं दिलेलं हे जोरदार प्रत्युत्तर। नक्कीच जय हिंद। आणि सकाळी 1:30 वाजताच ही जी आहे एक प्रकारे मी म्हणेल की प्रत्येक भारतीयाला सुखावणारी अशा प्रकारची बातमी या ठिकाणी आलेली आहे। कारण 22 एप्रिलला ज्या प्रकारचा निर्घृण हल्ला झाला होता आणि त्याबद्दल ज्या प्रकारची चीड प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये होती आणि राजकीय नेतृत्वाच्या मनामध्ये सुद्धा ती चीड होती आणि त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन्स घेतले होते। पण मिलिटरी ऍक्शन कधी होणार, कायनेटिक ऍक्शन कधी होणार, हा सर्वात महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर 1:30 वाजता आपल्याला मिळालेलं आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सिस्टमॅटिकली पाकव्याप्त काश्मीर, त्याचबरोबर पाकिस्तान मधल्या पंजाब प्रॉव्हिन्स मधल्या 2 ठिकाणांवर टेररिस्ट लॉन्च पॅडवर आपण त्या ठिकाणी हल्ला केला आणि हे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केल्यामुळे, सिस्टमॅटिकली केल्यामुळे कुठलंही कोलॅटरल डॅमेज न होता, म्हणजे सामान्य नागरिकांचा जीव न जाता तिथे आपण टार्गेट केल्यामुळे जे आहे कित्येक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। त्याचबरोबर त्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प आहेत त्यांना सुद्धा आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। लष्कर ए तैयबा असेल किंवा जैश ए मोहम्मद असेल, ही त्यांची महत्वाची स्थळं सुद्धा जे आहे आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे आणि प्रत्येक भारतीयाला सुखावणारी ही अशी गोष्ट असेल। मी सुरुवातीपासून जसं म्हणत होतो की शॉर्ट, स्विफ्ट, लिमिटेड मिलिटरी स्ट्राईक्स त्या ठिकाणी होतील, त्याचाच पहिला टप्पा आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आता पाहायला मिळतोय। सर, तुम्ही जोडलेलेच राहा। पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद, कोतील, गुलपूर, भिंबेर, चक अमरू, सियालकोट ही या ठिकाणांची नावं आहेत, ज्या ठिकाणांवरची पाकिस्तानी दहशतवाद्यांची तळं ही उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। आपण ही नावं पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। पाकिस्तानमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेमका कुठं स्ट्राईक केलेला आहे, तर या ठिकाणी केलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सतीश ढगे सर, खरं तर आपण टायमिंग विषयी सुद्धा बोलत होतो। 22 एप्रिलला पहलगाममध्ये भ्याड हल्ला झालेला होता, त्यानंतर आज रात्री साधारण 1:30 वाजता हा आता भारतानं प्रत्युत्तर दिलेला आहे। या टायमिंग विषयी थोडंसं, आणि ज्यावेळी संपूर्ण देश असेल किंवा संपूर्ण जग हा भारतामध्ये सायरन वाजण्याची वाट बघत होता, आज प्रशिक्षण दिलं जाणार होतं सर्वसामान्य नागरिकांना आणि त्याच रात्री हा हल्ला करण्यात आलेला आहे। ही रणनीती म्हणायची? नक्कीच रणनीती, माझ्या मते कव्हर असं आपण ज्याला म्हणू, की मागच्या काही दिवसांपासून आता हल्ला होईल, नंतर हल्ला होईल, असा प्रत्येक जण गेस करत होता। पाकिस्तानाने ते 12 ते 36 तासामध्ये हल्ला होईल असंही त्या ठिकाणी सांगितलं होतं। पण एका बाजूला जे आहे संपूर्ण जगाचं आणि भारतीयांचं लक्ष या सिव्हिल डिफेन्स ड्रिलकडे त्या ठिकाणी करायचं आणि बरोबर तो टायमिंग साधायचा, अशा प्रकारचा हा प्रयत्न नक्कीच भारताच्या लष्करातर्फे केलेला आहे। इंटेलिजन्स इनपुट होते, प्रॉपर प्लॅनिंग होतं आणि ज्या ठिकाणांना आपल्याला हिट करायचंय त्याच ठिकाणांना आपल्याला हिट करता आलेलं आहे।
बरं सतीश ढगे सर, आणखी एक मुद्दा जो उपस्थित होतोय तो आता आंतरराष्ट्रीय नेमके काय परिणाम याचे जाणवू शकतात, काय नेमकी पाकिस्तानची भूमिका असू शकते, आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देश नेमकी काय भूमिका घेऊ शकतात, आत्ताची परिस्थिती पाहता कोण भारतासोबत राहू शकतं, काय नेमकी परिस्थिती तुम्हाला दिसते या सगळ्यामधून? पाकिस्तान रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल, पण जर खरोखरच पाकिस्ताननं रिटॅलिएट केलं तर यापेक्षा सुद्धा जास्त नामुष्की त्याची ओढावेल. आणि फक्त हा आपण हल्ला केला नाही तर एक प्रकारे डिप्लोमॅटिकली सुद्धा आपण स्वतःला तयार केलं होतं. हा हल्ला करताच आपण अमेरिका, रशिया, युनायटेड अरब एमिरेट्स, सौदी अरेबिया यासारख्या देशांशी ऑलरेडी आपण चर्चा केली, त्यांना आपण विश्वासात घेतलं होतं आणि डिप्लोमॅटिकली सुद्धा ते आपल्या बाजूला आहेत. आणि अमेरिकेनं तशा प्रकारची जी आहे सपोर्टिंगची भूमिका स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. यू कॅन गो अहेड. बोललेलेच राहा. आणखी आपण महत्वाची माहिती याच संदर्भातली घेतोय. ऑपरेशन सिंदूर बाबत भारतीय लष्करानं अधिकृत माहिती दिली. भारताकडून कोटली, मुझफ्फराबाद आणि बहावलपूर मध्ये हल्ले करण्यात आलेत. पाकिस्तान लष्करानं कबुली सुद्धा दिलेली आहे. पाकिस्तानच्या लष्करानं आता मान्य केलेलं आहे. तर पाकिस्तानमध्ये तणाव आणि घबराटीचं वातावरण आहे, त्या संदर्भातले सुद्धा व्हिडिओ समोर आलेले आहेत. पाकिस्तानमधले काही व्हिडिओ समोर आलेले आहेत ज्यामध्ये नागरिक आपलं घर सोडून पळू पाहत आहेत. इतकं घबराटीचं वातावरण सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ऑपरेशन सिंदूर बाबत भारतीय लष्करानं आता अधिकृत माहिती दिलेली आहे. पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आलाय. भारतानं फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत अशी भूमिका भारतीय लष्करानं घेतलेली आहे, अशी माहिती, अधिकृत माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. तर पाकिस्तान आर्मीच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का पोहोचवलेला नाही, हे भारतीय लष्करानं स्पष्ट केलंय. भारताची लढाई ही फक्त दहशतवादी आणि दहशतवादी विरोधातच आहे, अशी सुद्धा भूमिका भारतीय लष्करानं स्पष्ट केलेली आहे. भारतीय लष्करानं नेमकी काय पोस्ट केलेली आणि माहिती दिलेली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. ती पोस्ट नेमकी काय आहे? भारतीय लष्करानं एक्स या समाज माध्यमावर एक पोस्ट केलेली आहे आणि त्यामधून या ऑपरेशन सिंदूर बाबत अधिकृत माहिती दिलेली आहे. ती पोस्ट नेमकी काय आहे ती सुद्धा आपल्याला पाहायची आहे. भारताची लढाई फक्त दहशतवादाविरोधात आहे, हे भारतीय लष्करानं स्पष्ट केलंय. भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आहे, जे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अचूक बदला घेईल. पाकिस्तान पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये सीमापार दहशतवादाच्या नियोजित अड्ड्यांना लक्ष्य केलं गेलं आहे. महत्वाचं म्हणजे कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलेलं नाही. हे ऑपरेशन अनावश्यक चिथावणी टाळून दहशतवादाविरोधात भारताच्या दृढ निश्चयाला अधोरेखित करतं. या ऑपरेशनची सविस्तर माहिती लवकरच दिली जाणार आहे, अशी पोस्ट ही भारतीय लष्करानं केलेली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करून अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. भारतानं केवळ दहशतवादी स्थळांवर, दहशतवादी अड्ड्यांवरच कारवाई केली आहे. 9 दहशतवादी अड्डे हे भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत. पाकिस्तानी लष्कर किंवा सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक यांना कोणताही त्रास झालेला नाहीये. भारतीय लष्करानं ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. तरी काही दृश्य आपण पाहतोय. पाकिस्तानात ज्या ठिकाणी भारताकडून हल्ला करण्यात आला, स्ट्राईक करण्यात आला, त्या ठिकाणची, त्या परिसरातल्या काही इमारतींची ही दृश्य, त्या इमारतींची झालेली अवस्था, ज्यावेळी स्ट्राईक करण्यात आला त्यावेळी टिपलेली ही दृश्य, ही सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या घडीला पाहतोय. तर 12 पेक्षा जास्त दहशतवादी या स्ट्राईकमध्ये ठार झाल्याची सुद्धा माहिती मिळते. जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतानं स्ट्राईक केलेला आहे आणि जैश ए मोहम्मद या संघटनेचं कंबरड भारतानं या स्ट्राईकच्या माध्यमातून ओढलेलं आहे. तर ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रात्रभर बारकाईनं लक्ष होतं. भारतीय सैन्याच्या कारवाईचा पंतप्रधानांकडून क्षणाक्षणाला आढावा सुद्धा घेतला जात होता. ऑपरेशन सिंदूर यशस्वी होईपर्यंत पंतप्रधान मोदींचं या सगळ्या हालचालींवर बारकाईनं लक्ष होतं, अशी नवी माहिती समोर येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऑपरेशन सिंदूरवर बारकाईनं लक्ष ठेवून होते. प्रत्येक क्षणाची माहिती, प्रत्येक क्षणाची अपडेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचत होती. आपल्या लष्करासंदर्भातली प्रत्येक अपडेट रात्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत होते. क्षणाक्षणाला त्यांनी या संपूर्ण मिशनचा आढावा घेतलेला आणि हे मिशन यशस्वी होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मिशनची माहिती घेत होते, अशी माहिती आता समोर येते. ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बारकाईने लक्ष होतं. क्षणाक्षणाला त्यांच्याकडून आढावा सुद्धा घेतला जात होता.